नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात आज सकाळी 11:30 वाजता आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेना आज रस्त्यावरती उतरणार आहे। नाशिक शिवसेना भवन कार्यालय ते महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान मोर्चाला सुरुवात होण्याआधी सकाळी 10 वाजता संजय राऊतांची पत्रकार परिषद होणार आहे। दरम्यान काल संजय राऊतांनी नाशिकमधील खड्ड्यांची पाहणी देखील केली आहे। माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजे नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आदिवासी विकास विभागाच्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं। दरवाजे नसल्याचा अहवाल आदिवासी विभागाकडे सादर करण्यात आलाय। दरम्यान मुलांच्या वसतिगृहामध्ये 177 विद्यार्थ्यांसाठी फक्त 15 बंक बेड आहेत आणि त्यामुळे 70% मुली जमिनीवरती झोपतात। तसंच काही खिडक्या बंद होत नाहीयेत, खिडक्यांना जाळी नाही, त्यामुळे साप येण्याची भीती देखील आहे। गडचिरोली आश्रमशाळेमध्ये सर्पदंशांची घटना घडल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेची पाहणी सुरू झाली आहे। मुलींच्या आश्रमशाळेत दरवाजे नसण्यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय पाहूयात। नाही, ते दखल घेऊ। वसंतराव पुरकेजी भाजपवर विरोधात बोलतात म्हणून नाही, पण जर आदिवासी आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारचे मुलांच्या वसतिगृहाच्या शौचालयात दरवाजे नाही आहे आणि ही की अवहेलना आहे, जर ही आदिवासी विभागाच्या लक्षात आली असेल तर निश्चितपणे त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी आम्ही बोलू आणि मी आजच त्या विभागाच्या जे सचिव आहे विजय वाघमार यांच्याशी बोलेल। बातमी आहे हायकोर्टमधील लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान सुरू असलेल्या गोंधळासंदर्भातली। मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या नियुक्तीसाठी कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। सुरुवातीला परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड झाला, मात्र बऱ्याच वेळ होऊन देखील विद्यार्थी तात्काळतच उभे होते। संबंधितांकडून कोणत्याही सूचना दिल्या जात नव्हत्या। कीबोर्ड खराब, संगणक नादुरुस्त, परीक्षा केंद्रावरील बोजवारा, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले। विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरच ठिय्या मांडला। त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हायकोर्टाच्या न्यायाधीशांना मेल केला, मात्र न्यायाधीशांना मेल केला की नाही तो आम्हाला दाखवा यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क न्यायाधीशांची गाडी चढवली। 3 तासानंतर विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी सोडली। या सगळ्या गदारोळानंतर मुंबई उच्च न्यायालयानं नोटिफिकेशन जारी केलं। तांत्रिक अडचण आलेल्या प्रकरणांची तपासणी करून योग्य कार्यवाही करू, माहिती उमेदवारांना पत्राद्वारे कळवण्यात येणार, अशी माहिती न्यायालयानं दिली आहे। जर यांना तेव्हाच घ्यायची होती तर वर का नाही पाठवलं? आणि पहिल्या शिफ्टमध्ये काय झालं ते तर मी मुख्य सांगू नाही शकणार, पण बाकी मुलं म्हणतात की त्यांना त्यांचे 5 मिनिटच मिळाले, 4 मिनिट मिळाले, तर कसा पॅसेज कंप्लीट होणार आहे? एक तर कीबोर्ड वगैरे चांगले नव्हते आणि नॉर्मली आपली जी एक्झाम असते ती एकाच टाइमला सर्वांची सुरू होते, पण इथे झालं की 5 मिनिटं एकाची सुरू झाली, 10 मिनिटं दुसऱ्याची सुरू झाली आणि काही स्टुडंट सांगतात की आमची जी एक्झाम आहे ती 10 मिनिटाच्या आतमध्ये पण सबमिट झाली। त्याला अडवण्याचं कारण म्हणजे की आता जे सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट वाले यांची पण मागणी ही आहे की आमची एक्झाम व्हायला पाहिजे, री एक्झाम व्हायला पाहिजे आणि फर्स्ट शिफ्टवाल्यांची मागणी आहे की त्यांची पण री एक्झाम व्हायला पाहिजे। बट यासाठी आम्हाला जे पण कोऑर्डिनेटर्स आहे यांच्याकडनं एक रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक अश्युरन्स पाहिजे की नक्की काय होणार आहे, री एक्झाम घेणार आहे की नाही। आणि दरम्यान परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी अभिजित दिपकेंनी केली आहे। एका आठवड्यात जर री एक्झामिनेशनवर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरं जे सेंटर्स आहे ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा, त्या कंपनीच्या अगेन्स्ट ॲक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील आणि पुढचा 1 आठवडा आहे कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी।
उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदाच्या विभागीय परीक्षेच्या पेपरफुटीचं प्रकरण सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मात्र माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास ज्या नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केला त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव आणि इतर दोषी आढळले. त्यांच्यावरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कारवाई करण्याची शिफारस केल्याचं नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता दोषींवरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय कारवाई करतं हे पाहावं लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात शिक्षण प्रसारक मंडळाच्या आधुनिक शैक्षणिक वास्तूचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला भैया जोशी देखील उपस्थित राहणार आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी विलास घुले कुटुंबियांची उपोषण स्थळी जात भेट घेतली आहे. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी इथे विलास घुले या तरुणाची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी, हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी घुले कुटुंबियांचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. तर खासदार बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणामध्ये बोलावं असं हाकेंनी म्हटलंय. लोकप्रतिनिधींनाही माझं सांगणं आहे, हे बघा, राजकारण वगैरे पक्ष पार्टी राजकारण निवडणुका ह्याच्या पलीकडे जाऊन आपण इतर वेळी जर कोण लोकशाही मार्गानं सनदशीर मार्गानं जर आंदोलन करत असेल तर त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी, असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. आणि असं दुर्लक्ष होणार असेल तर मग काय, लोकशाहीमध्ये एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय. कायद्यासमोर मला तर वाटतंय मग तोंड बघून तुम्ही काम करता की काय, असा माझा डाऊट आहे, आरोप आहे इथल्या प्रशासनावर. शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्याच्या येळणूर शिवारामध्ये घडली आहे. राजकुमार सोळंके असं मृत तरुणाचं नाव आहे. शेतात काम करत असताना जमिनीवरती पडलेल्या तारेचा त्यांच्या पायाला स्पर्श झाला. तार लोंबकळत असल्याबाबत यापूर्वी तक्रार करून देखील महावितरणानं दुरुस्ती केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. दोषी अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लातूरमधील शिरूर अनंतपाळमध्ये 11 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी रेणापूर तालुक्यातील शेख खामरोद्दीन बशीर यांच्या विरुद्ध बीएनएस आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. लातूर पोलिसांना प्रतिबंधित गुटखा येत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. झारखंडच्या रांचीतील विद्यार्थी आंदोलनाचा आज 24वा दिवस आहे. सरकारनं विद्यार्थ्यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवलाय. दुपारी 2 वाजता रांचीत मंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड निवड मंडळ परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी आणि सरकारमध्ये 9 ऑगस्टला शेवटची चर्चा झाली होती. विद्यार्थी आणि सरकारमध्ये काही मुद्द्यांवरती सहमती न झाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली होती. तर विद्यार्थ्यांनी 18 ऑगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर 20 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासाला घेराव घालू असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिलाय. त्यामुळे आजच्या बैठकीतून तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. अभी धरना आप लोग क्या प्लान आउट है, आज मीटिंग है, क्या कहेंगे? प्लान आउट है कि हम लोग तो शुरू से ही हम लोग का एक मकसद है कि हम लोग का मांगे जो है सो शांतिपूर्वक एक डिस्कशन के साथ ही मिलेगा. जो आज आया है मुख्यमंत्री के कुछ मेंबर आए थे कि शांति वार्ता के लिए, मतलब बात करने के लिए कि बात कर लीजिए, जो भी मांगे है उसे बैठ के पूरा कर लीजिए. तो वही शांति वार्ता होगा आज. हम अपनी मांग को किसी भी हालत में मनवाएंगे क्योंकि राज्य गठन के बाद से अभी तक कहीं न कहीं छात्रों का हित मारा गया है. राज्यातील 1 लाख होमिओपॅथी डॉक्टर्स आणि 1.5 लाख इंटिग्रेटेड डॉक्टर्सच्या विविध मागण्यांसाठी नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली उद्या मुंबईतील मंत्रालयावरती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सर्व पात्र CCMP डॉक्टरांची नोंदणी तातडीनं पूर्ण करावी यासह अनेक मागण्यांसाठी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आता तर समानतेचा दर्जा भेटलाच आहे. आता त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सुरुवात तर झालीच आहे, परंतु ज्या प्रकारे पाहिजे, जी गती पाहिजे त्या गतीने होताना दिसत नाहीये. म्हणून डॉक्टरांना हे कुठेतरी राज्य शासनामध्ये एक स्थान दिलं पाहिजे. म्हणून माझी सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांना विनंती आहे की सर्वांनी एकत्रित या. येत्या 18 ऑगस्टला मंत्रालयावर मोठा मोर्चा हा धडकणार आहे.